नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. जरांगे म्हणतात तसा जी.आर काढा, ते मागतील ते द्या, त्यांच्यामुळे कुणीही नाराज नाही. छगन भुजबळांचं सरकारसह जरांगे पाटलांना चिमटे. म्हणतील त्याप्रमाणे आपण जी.आर काढला पाहिजे आणि नवीन नवीन चांगल्या अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात. त्याचा पण आदर राखायला शिकलं पाहिजे. नाराज कोण आहे? कोणीही नाराज नाही. सोयरे हा शब्द सरकारनंच लिहिला. शब्द लिहिताना विचार करायला हवा होता. सोयरे म्हणजे चुलते म्हणून आम्हाला वेड्यात काढता का? जरांगे पाटलांचा सवाल. मी नाही, माझे काय चूक त्याच्यात? राज्य सरकारला अधिकार आहेत का अशा पद्धतीने? आता ते मला काय माहित, मी जर ते असतो तर म्हणलो असतो आहेत का नाहीत, मला काय माहित. तुमचं काम आहे, ते काम तुमचं आहे, आमचं नाही. त्यावेळेस लिहितानाच मग तुम्ही विचार करायचा ना. व्याही व्याहींचे व्याही, सगळ्यांना आरक्षण द्या. जरांगेंच्या मागणीनंतर मंत्री भुजबळांचा सरकारला घरचा आहे. त्यांना द्यायला पाहिजे सगळ्यांना. व्यायाची व्याही, व्यायाची व्याही, व्यायाची व्याही, ज्यांची कोण असतील ना, जेवढी साखळी काढ निघेल तेवढी सगळ्यांना द्या. आता देव जरी खाली आला तरी मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून रोखू शकणार नाही. जरांगे पाटलांना विश्वास. मराठा समाजाच्या नोंदी ह्या ओबीसी आरक्षणात सापडल्यात. त्यामुळे मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात जाणार, 100% जाणार. देव जरी आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. देवही त्यांना घाबरणारच. जिथे त्यांना देवाचीही पर्वा नाही तिथे सरकार काय चीज आहे. जरांगेंच्या देवाच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचं खोचक तोले. काय देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना. असं काय करायचं? देवांचं काय ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं. त्याच्यामुळे चूक असं काही म्हणून तर म्हटलं की जिथे देवाची सुद्धा पर्वा नाही तिथे सरकार काय चीज आहे. छगन भुजबळ काहीही करू शकणार नाही, त्यांची चिंता करू नका. छगन भुजबळांच्या उपरोधिक टीकेनंतर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार. तो काही नाही करीत, त्याचं टेन्शन ना घेतो, मी खंबीर आहे त्याला. तुम्ही त्याचं टेन्शनच नका घेऊ. जरांगेंनी नव्हे तर सरकारने जरांगेंना वेठीला धरलंय. जरांगेंच्या गावातच सरकारी बंगले बांधा, तिथूनच सगळी कामं करा, म्हणजे जी.आर काढण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. छगन भुजबळांची उपरोधिक फटकेबाजी. चार बंगले जे आहेत ते मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजे. चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा. जी.आरवर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने ते ताबडतोब देऊन टाकायची. ताबडतोब जी.आर इश्यू करायचं ताबडतोब. आपली संस्कृती पुरुष प्रधान. वडिलांची जात मुलांना लागते, आईची जात मुलांना लागली तर मोठा घोळ होईल. जरांगे पाटलांच्या मागणीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. वडिलाची जात पोराले लागतं, पोरीले लागतं, मायची जात पोराले लागत नाही. आणि हा बदल फक्त एका जातीत होणार नाही, तर सगळ्यासाठी करावं लागेल. SC असेल, ST असेल, तर हा मोठा घोळ, म्हणजे एवढं केलं तर हा मोठा घोळ देशामध्ये होईल. सरकारने आता नोटिसांच्या भानगडीत पडू नये. जर आपल्या पोरांना अटक केली तर सगळ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसा. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. लेकरांना नोटिसा दिल्या, त्या आपण घेतल्या सुद्धा, पण तुम्हाला एक काम मिळाली, जबाबदारी आहे. दर पोराला अटक केलं तर सगळे त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसा. लाखांच्या संख्येत